दामल्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती एका विशिष्ट हेतूनं. तुम्हाला जर दामले भेटले ही कथा ऐकल्यानंतर तर माझा एक महत्त्वाचा निरोप त्या माणसाला पोचवा. हा गृहस्थ कोल्हापूरला गेलाय. अनेक दिवस झालेत. कोल्हापूरला गेल्याबरोबर हा गृहस्थ तार करतो असं म्हणाला होता. कमीत कमी पत्र पाठवीन किंवा ऑफिसच्या खर्चाने टेलिफोन करीन. पण दामल्यांचं पत्र नाही, तार नाही, टेलिफोन नाही. त्यामुळे कोल्हापुरामध्ये ह्या माणसाचं कसं काय चाललंय याची मला ह्या क्षणापर्यंत कल्पना नाही आहे. ही कथा सांगायची एवढ्या करताच की तुम्हाला जर दामले भेटले तर त्यांना सांगा मी त्यांच्या पत्राची वाट पाहतोय. आम्ही दोघं एकाच बँकेमध्ये. दामले आमच्याकडे कॅशियर. कॅशियर म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर कितीही मोठा नोटांचा गठ्ठा दिला तर बावरून न जाता भरभर भरभर नोटा मोजणारा मनुष्य दिसतो. पण दामल्यांना नोटा मोजता येत नाहीत. ह्याच माणसाला पहिल्यांदा गठ्ठा पाहिला की घाम फुटतो. एक एक नोट मोजत बसतात. बाहेर ही काउंटरवर लोकांची रांग लागते. मग आमच्यापैकी कोणीतरी मदत करायला त्याच्या केबिनमध्ये जातो आणि मग दामल्यांचं जे काय काम आहे ते हलकं करायचा कोणी ना कोणीतरी जो कोणी बँकेत रिकामा असेल तो हा प्रयत्न करतो. मी दामलेला अनेकदा म्हटलंय तुझं प्रमोशन जवळ आलेलं आहे, तू प्रमोशन घे म्हणजे ह्या नोटा मोजायच्या कामगिरीतून सुटका होईल. नको रे, प्रमोशन मागितलं म्हणजे माझी कुठेही बदली करतील रे. अरे करू देत, मुंबईला काय सोनं लागलंय. बरं तू जिथे राहतोस त्या बिल्डिंगमध्ये तुझ्या घरात पाणी येतं? तुला माझ्या घराची परिस्थिती माहीत आहे. आम्ही गेले अनेक वर्ष खालून पाणी भरतो. मला माहीत आहे म्हणूनच तुला मी विचारलं. पण काय रे, तुला मालकानी सेपरेट नळ दिला होता ना, म्हणजे सगळ्या बिऱ्हाड करून ना दिला होता रे. पहिले 3 दिवस माझ्या घरात धोधो पाणी आलं. पण चौथ्या दिवशी शेजारच्या गणपुल्यांनी प्लंबरला बोलावलं आणि नळात काय केलं कोणास ठाऊक, त्याच्या घरात धोधो पाणी, माझ्या घरी पाणी नाही. एवढ्या करताच तुला सांगतोय, अरे आता तू तसा तरुण आहेस, बायकोही तुझी तरुण आहे, खालच्या मजल्यावरनं पाणी भरायची अंगात ताकद आहे. आणखीन थोडा काळ लोटल्यानंतर काय होईल विचार केलायस? नाही पण तरी नको रे, मुंबईसारखं शहर नाही, आपल्याला बदली नको. आणि बदली नको म्हणून प्रमोशन पण नको. आणि हाच दामले बदली होण्यासाठी जेव्हा धडपडायला लागला, हेड ऑफिसला गुपचूप चक्रा मारायला लागला, तेव्हा मला नवल वाटलं. त्याला एके दिवशी मी धरला, चौपाटीवरती नेलं. दामले, मी मागे लागलो तेव्हा बदली टाळत आलास आणि आता गुपचूप खेपा कशा करता? त्यानंतर त्याने मला जी हकीकत सांगितली ती हकीकत 4 लोकांना सांगावी का सांगू नये असा जसा त्याला प्रश्न पडला तसा मलाही अनेकदा हा प्रश्न पडला. कारण मी विश्वास ठेवला दामलेची संपूर्ण मला माहिती असल्यामुळे. बरं दामले हा अतिशय पापभिरू माणूस आहे. पापभिरू म्हणजे काय? भित्रा. नाईलाजाने सज्जन राहिलेली जी काही माणसं असतात त्यापैकी दामले एक. नाईलाजाने सज्जन म्हणजे काय? धाडस नसल्यामुळे सज्जन राहिलेला. या माणसाला साधी थाप देखील व्यवस्थित मारता येत नाही. अर्थात एक आहे की ज्या माणसाची स्मरणशक्ती चांगली आहे त्यानेच थापा माराव्यात. कारण कोणती थाप कुठल्या माणसाला कधी मारली हे आयुष्यभर लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे हा खोटं बोलणार नाही हे मला माहिती होतं. आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात जो अलीकडे एक प्रश्न निर्माण झाला होता, त्या प्रश्नाला जर कोणी खोटं म्हटलं असतं तर त्याला फार वेदना झाल्या असत्या. म्हणून हे दुःख तो कुणाला सांगू शकत नव्हता. काय तसं म्हणजे मी प्रस्तावना फार लावली या प्रकरणाची, पण थोडक्यात सांगतो काय झालं होतं. 6-1 महिन्यापूर्वीची गोष्ट. एक काहीतरी 125-150 रुपयाचा हिशोब लागत नव्हता. आम्ही सगळेजण बँकेत थांबलो. नंतर हिशोब लावायचा प्रयत्न केला. काहीतरी कॅशमध्ये गडबड झालेली होती. दामले अफरातफर तर 100% करणार नाही. मग कोणी 5 रुपये, कोणी 4 रुपये, कोणी 3 रुपये असं करत करत ती रक्कम पुरी केली. आम्ही बँक सोडली. रात्री 11-11:30च्या सुमाराला दामले चाळीपाशी आला. लिफ्ट नेहमीप्रमाणे बंद. कारण त्या चाळीतलं लिफ्ट हे लोकांच्यासाठी नसून लिफ्टमनला डुलक्या घेण्याकरता हक्काची खोली असावी एवढ्या पुरतंच ते लिफ्ट होतं. दामले बिचारात कष्टाने एक एक पायरी चढत चढत 2 जिने चढला. 3रा जिना अर्धवट चढायला लागला. जिन्यामध्ये अंधार, पाठीमागून आवाज आला. दामले गप्प. पाठीमागे वळून पाहिलं तर कोणीच नाही. आणखीन 2 पायऱ्या चढल्यानंतर
अरे पुन्हा वळून पाहिलं, पुन्हा कोणी नाही. तिसऱ्यांदा असं घडलं तेव्हा तो कुठल्या तरी मधल्या पायरीवर थांबला आणि आवाजाच्या दिशेने तोंड वळवत म्हणाला, माझं नाव दादा दामले. ज्यांचं काम असेल त्याने नावाने हाक मारा, शुकशुक करू नका. एवढं बोलून एक पायरी चढला आणि मागून हाक आली, दामले थांबा. दामलेने वळून पाहिलं, कोणी नाही हो. परत थोडीशी भीती वाटली. भराभराभरात तिसऱ्या मजल्यावरती आला. कोण बोलताय? जनार्दन एकबोटे. एकबोटे नावाचे इसम ह्या चाळीमध्ये राहतच नाहीत. सध्या नाही, एकेकाळी राहत होते. तुम्ही कुठून बोलताय? तुमच्यापासून 5 फुटावर उभा आहे. मग मला दिसत कसे नाही यात? नुसताच अंधारातनं आवाज आला, भूत कुणाला दिसतात? अरे भूत म्हटल्याबरोबर दामलेने जिन्याचा कठडा पकडला. तो लटलटलट हालायला लागला. अंधारातनं आवाज आला, इतका वेळ तुम्हाला काही केलं? काही नाही. मग कठडा सोडा. दामलेने कठडा सोडला. विचार केला की ह्या व्यक्तीने आपल्याला काही केलं नाही ही तर फॅक्ट आहे. अंधारातून 2 झापड मारल्या असत्या तर कुठून मारतोय कळलं पण नसतं. आणि दुसरी गोष्ट, रात्री 12-12:15 तोपर्यंत झालेले. मदतीला कोणीही येण्याची शक्यता नाही. एकटेच आहोत म्हटल्यानंतर कुठून तरी बळ आलं. बरं, वेडावाकडा प्रकार काही दिसत नव्हता. हा आणखीन एक त्याच्यामध्ये फायदा होता. नाहीतर आपलं जमिनीवर उभा आहे, छताला डोकं चिकटलंय. एकबोटे तुम्हाला काय हवंय सांगतो. तुम्ही सध्या ज्या मजल्यावरती आणि ज्या खोलीमध्ये राहताय तिथे 15 वर्षापूर्वी मी राहत होतो. असेल नाही, होतो. माझी बदली झाली म्हणून मी जागा सोडली आणि मी जागा सोडली म्हणून तुम्हाला ती मिळाली. मालकांनी मला असं काही सांगितलं नाही, पण कबूल आहे, सांगायची आवश्यकता नसेल म्हणून सांगितलं नसेल. पण दामले लक्षात घ्या, 15 वर्षापूर्वीची गोष्ट जरी असली तरी आज तो सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडतोय अशी ती घटना होती. म्हणजे काय झालं? बदली झाली म्हणून आम्ही सगळेजण निघालो. बायका मुलांना मी ट्रेनला पाठवून दिलं. ट्रकमध्ये सामान भरलं आणि आपण सामानाबरोबर राहणं आवश्यक आहे म्हणून ट्रक बरोबर निघालो. सांगलीला ट्रक उलटला, त्यात मी मेलो. हे फार भयानक आहे हो. जन्माला आलेला मनुष्य कुठे मरेल, कसा मरेल काही सांगता येतं? माझ्या घरातली अवस्था क्षणभर डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा. दामले, जस्ट इमॅजिन, एका घरातली माणसं सगळी गावाला पोहोचतात, फक्त घरातला कर्ता पुरुष जात नाही. काय घडलं असेल आमच्या घरामध्ये? अरे बायको धाय मोकळून रडत होती. मी छपरावरती बसलो होतो. माझं दुर्दैव असं की मी मेल्यावरच बायकोचं माझ्यावर किती प्रेम होतं हे मला समजलं. समजूत घालायची इच्छा होती, पण मेल्यावर समजूत कशी घालणार? माझा मोठा मुलगा, त्याची अवस्था तर बघवत नव्हती. पण काय, सगळं दुःख बाजूला ठेवून तो बिचारा हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता दिवसभर. का? ॲक्सिडेंटल डेथ. पोस्टमॉर्टम झालं. बॉडी ताब्यात यायला 24 तास लागले. मी सुद्धा माझ्या मुलाच्या जवळ उभं राहून माझी बॉडी कधी येते ते पाहत होतो. दामल्यांना गंमत वाटायला लागली. ते म्हणले, एकबोटे, आणि तुमच्या मुलाला समजलं नाही तुम्ही कुठे उभे आहात ते? दामले, मी आत्ता सुद्धा तुमच्यापासून 5 फुटावर उभा आहे, पण डाव्या हाताला आहे का उजव्या हाताला आहे का छताला चिकटलोय तुम्हाला कळत आहे? कुठेतरी थोडी जाणीव झाली आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत. दामल्यांचा हात पुन्हा कठड्याकडे जायला लागला. अंधारातनं हुकूम आला, कठडा धरायचा नाही. एकबोटे, तुमचं माझ्याकडे काय काम आहे? 2 दिवसापूर्वी माझी पुन्हा बदली झाली. अरे, तुमची बदली म्हणजे? भूतांना नोकऱ्या असतात. असतील नाही, असतात. मला कल्पना नाहीये, मेल्यावर येईल. एकबोटे, पण मी तुमच्यासाठी काय करू तेच सांगण्याकरता तुमची वाट पाहत सकाळपासून मी इथे उभा आहे. 2 दिवसापूर्वी बदली झाली, पुन्हा मुंबईला आलो. कुलाब्यापासून बोरिवलीपर्यंत भटकलो, राहायला जागा नाही. दामले, एकबोटे, भूतांना जागा लागते, माणसांपेक्षा कमी लागते. पण ह्या मुंबईत भूतांनाही राहायला जागा नाहीये. यावरून या शहराची काय हालत आहे बघा. मग मी काय करू? मी तसाच परत जाणार होतो. एवढ्यात मला आठवलं
की आपल्या हक्काची एक जागा इथे आहे. सकाळी आलो, तुम्ही बँकेत गेलेले. मी घराकडे नजर टाकली. गेल्या 15 वर्षात तुम्ही 2च खोल्या पण फार छान ठेवल्या आहेत. तुमची मुलं अभ्यास करत होती, बायको स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होती. तुमची मुलं मला आवडली दामले, बायको ही बरी आहे. तुमच्या परवानगीसाठी मी तुमची वाट पाहत इथे उभा आहे. परवानगी कसली हवी आहे? राहायला येऊ? तुम्ही कल्पना करा, हे ऐकायला सगळं छान वाटतंय, पण तुम्ही आता घरोघरी गेल्यानंतर जिना चढताना किंवा ब्लॉकचा दरवाजा उघडताना जर असं कोणी राहायला येऊ असं म्हटलं तर काय वाटेल? दामले थरथरत उभे राहिले. एकबोट्याने पुन्हा अपील केलं, दामले इतका वेळ मी तुम्हाला काही केलं का? नाही तसं नाही, पण एकबोटे दामले प्लीज, मी अडलेला माणूस आहे, मला हो म्हणा. माझी एवढी नड तुम्ही भागवा, तुमच्यासाठी मी काय वाटेल ते करीन. आणि हो म्हणणार असाल तर लवकर हो म्हणा. मला वेळ फार कमी आहे, मला जायचं आहे आणि फॅमिलीला घेऊन यायचं आहे. फॅमिली? कोण कोण आहे घरी? तशी काही माझी मोठी फॅमिली नाही फार. मी, माझी बायको आणि आमची 38 मुलं. 38? 27 वारली. नाहीतर 38 अधिक 27 एवढी होती. 27 मुलं गेली कशाने? त्यांना पुनर्जन्म मिळाला. एक बोटे, पण आमच्या एवढ्याशा जागेमध्ये तुम्ही 38 अधिक 2 म्हणजे 40 भूतं राहू शकाल? दामले, तुमच्याकडे जेवढी जागा आहे तेवढ्या जागेत 2500 भूतं मजेत राहू शकतात. दामल्यांना गरगरायला लागलो. नाही, एक तर त्यांना हिशोब येत नाहीत. ते 2500, 40, 38, 27 इथे कुठेतरी अडकले. दामले, लक्षात ठेवा, आम्ही जरी सगळी इथे आलो ना तरी तुम्ही बघा, माझी फॅमिली एकदा ओळख करून घ्या. आम्ही सगळेजण तुम्हाला वाटेल ती हेल्प करायला तयार आहोत. मदत कराल म्हणजे काय कराल? डोळे मिटा. नाही, डोळे नाही मिटणार. विश्वास नसेल तर परत जातो. नाही, विश्वास आहे. मग डोळे मिटा. उघडा. काय वाटलं? कशाबद्दल? मगाशी तुम्ही 3ऱ्या मजल्यावरती होतात, मी तुम्हाला आता 6व्या मजल्यावरती आणलाय. अरे खरंच की? मग उद्यापासून लिफ्ट बंद असलं म्हणजे तळ मजल्यावर यायचं, नुसतं एक बोटे अशी हाक मारायची, मी तुम्हाला असा वर घेऊन येईन. ओ नको. का? अहो, चौकामधून मी असा कशाचाही आधार न घेता नुसता वर येतोय म्हटल्यावर गॅलरीमध्ये उभी असलेली निम्मी माणसं हार्ट फेलने मरतील. आपण दोघं असल्यावर चालेल. उद्यापासून येऊ. पण एकबोटे, दामले, मुळीच घाबरू नका. आमच्यापैकी तुम्हाला कोणीही दिसणार नाहीये. अहो, मग असं जर होतं तर गुपचूप का नाही येऊन राहिलात? जिवंतपणी माणसावर जे संस्कार झालेले असतात ते मेल्यावर सुद्धा माणसाची पाठ सोडत नाहीत. आणि दामले, लक्षात घ्या, मी माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे अर्थात जेव्हा जिवंत होतो तेव्हा समोरच्या माणसाची परवानगी घेतल्याशिवाय एकही गोष्ट केली नाही. तसं काय, सध्या परवानगी न घेता हजारो घरामधून लाखो भूतं राहत आहेत, लोकांना माहित आहे. येऊ? दामले अननोइंगली या म्हणाले आणि कुणाला आपण या म्हणालोत ह्याची कल्पना येऊन ते धावत धावत घरी आले. बायको बाहेर वाट पाहत उभी होती. अहो, माझ्या जीवाचं पाणी झालं. काय झालं? एवढा उशीर का झाला तुम्हाला? पण दामल्यांची अवस्था पाहिल्यानंतर हा गृहस्थ घामाने थबथबलेला, केस ताट उभे राहिलेले, जीभ टाळायला आणि पाय जमिनीला चिकटलेले, अंगार पडलेलं. वहिनीने पहिल्यांदा त्यांना पलंगावर बसवलं, तांब्याभर पाणी आणून दिलं. पाणी पित असताना वहिनींचं बोलणं चालूच होतं. किती दिवस म्हणतीये चांगल्यापैकी डॉक्टरला दाखवा. डॉक्टर कशाला? अहो, 6 जिने चढल्यावर तुमची ही अवस्था, 40 नंतर भरोसा नाही. कोणत्या नवऱ्याला रात्री 1 वाजता बायकोने 40 नंतर भरोसा नाही सांगितलेला आवडेल? तुला काही अक्कल? कधी काय बोलायचं ते? अन्नाच्या गारगोट्या झाल्या. तो मला जेवायची इच्छा नाही, कधी झोपेन असं झालंय. गॅलरीमध्ये गादी टाकल्याबरोबर दामले थोडासा आपल्या विचारात, आपण हो म्हणून बसलेलो आहोत. आता एकबोटे घरामध्ये घुसले की ते काही जाणार नाहीत,
कारण तेही एकबोटाने सांगितलेलं, नाही म्हणणार असाल तर नाही म्हणा, हो म्हणणार असाल तर आलो की जाणार नाही. आणि भूताने जर एखादी विहीर, एखादं झाड, एखादी जागा जर पकडली तर काय होतं माहीत आहे का? दामले म्हणले, हो आम्हाला म्हणजे साहेबांच्यावरनं माहीत आहे. हे सगळं दामल्यानं आता आठवून गेलं. केव्हा तरी डोळा लागला. सकाळी जाग आली ती वहिनींनी उठवायला सुरुवात केली म्हणून. अहो लवकर घरात चला, चमत्कार घडलाय. दामले धावत धावत घरात गेला तर चमत्कार म्हणजे नळाला धो पाणी आलेलं. 4 वर्षानंतर गंगा प्रसन्न झाली म्हटल्यावर दामल्यांनी आणखीन वहिनींनी वाट्यांसकट भांडी भरून ठेवली. पाणी भरून दामले बाहेर आले. हुश्य करून गादीवर बसतात न बसतात तेवढ्यात कानामध्ये हाक आली, दामले पाणी भरलं? एकबोटे, हा काय चमत्कार आहे? कसला? माझ्या घरात एवढ्या वर्षानंतर पाणी कसं आलं? मी गणपुले यांच्या नळात जाऊन बसलो होतो. सकाळ झाल्याबरोबर गणपुले प्लंबरकडे गेले. प्लंबर आला, त्याने नळ फोडला, भिंत फोडली. 1 तासामध्ये 55 रुपये घेतले आणि म्हटलं, साहेब टॅपमध्ये मिस्टेक नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा एकबोट्यांची हाक, दामले पाणी भरलं? एकबोटे, तुम्ही माझ्यासाठी फार करताय हो. काय केलं असं? अहो असं काय करताय? माझ्या घरामध्ये पाणी यावं म्हणून रोज तुम्हाला गणपुल्यांच्या नळात बसायचा त्रास? मला काहीच त्रास होत नाही, कारण माझ्या 5 मुलांना मी कायम नळातच जागा दिली. जेवणापुरती बाहेर येतात, पुन्हा पाणी प्यायला नळात जातात. पण म्हणजे ह्याचा अर्थ गणपुल्यांना पाणी कधीच मिळणार नाही? तुम्ही किती वर्ष खालून पाणी भरलं? गेले 4 वर्ष भरतोय. हो हो ना, मग 4 वर्ष गणपुले खालून पाणी भरेल, त्यात काय मोठंसं? 4 वर्षानंतर माझी नळातली मुलं मोठी होतीलच, त्यांना नळ पुरायचा नाही. 4 वर्षानंतर काय करायचं ते बघू, नाही तर नवीन मुलं होतील त्यांना नळात जागा देऊ. एकबोटे, तुमच्या राज्यामध्ये असा कायदा नाही का? कसला? 2 या 3 बस असा आहे. आमच्याकडे जरा निराळ्या स्वरूपात आहे. 2 या 3 ॲट ए टाइम बस असा आहे. पण गणपुल्यांसारखा गृहस्थ काय 4 वर्ष गप्प बसेल काय? सकाळ व्हायचीच फक्त तो वाट पाहत होता. दामले असा पेपर वाचत बसला होता, चहाचा कप शेजारी ठेवला होता. गणपुले दारात येऊन उभा राहिला. दामले हरामखोर, हिम्मत असेल तर बाहेर ये, माझ्या घरात पाणी का नाही येत? दामले एरवी घरात पाळणारा छाती काढून बाहेर आला. काय रे, शिव्या कोणाला देतोस रामपाऱ्यात? तुझ्या घरात पाणी काय येत नाही, मला काय माहित? मी काय प्लंबर आहे का? दामले, तू काहीतरी चालबाजी, तू वेडे वाकडे शब्द सकाळच्या प्रहरी माझ्या घरासमोर उच्चारू नकोस पहिली गोष्ट, आणि उच्चारलेस तर तंगडी धरून 6व्या मजल्यावरनं फेकून देईन खाली. वहिनींना वाटलं की नवरा झोपेतच बोलतोय. त्या बाहेर आल्या तर दामले खरोखरच साक्षात भांडतोय. त्याने नवऱ्याचा हात धरला, त्याला स्वयंपाकघरात नेलं. अहो त्या माणसाच्या काय तुम्ही नादी लागताय, आणि आज तुम्हाला भांडायला कसं येत आहे? दामले म्हणला, परिस्थितीने मनुष्य बदलतो. हो बदलतो. मला सांगाल का अशी काय परिस्थिती बदलली आहे ते? तुला नाही कळायचं, मला मेलं कळून करायचं आहे काय? मला आपले जुने दिवस आठवत आहेत, तेवढं शल्य बास झालं. हा काढा उगाळा पाठीमागचं, काय घडलं होतं असं आठवत आहे का? लग्नानंतर पहिल्यांदा चौपाटीवर गेलो, तिथे एका मवाल्याने मला धक्का मारला. त्याला मारायचं सोडून आपण टॅक्सी करून घरी आलो. जाऊ दे ग, तुला तुझा नवरा तसा असा हिम्मतवाला व्हायला पाहिजे होता, तसा इतक्या वर्षाने झालाय की नाही? वहिनी म्हणतात, करायचं काय मेलं ह्या वयात? पण त्या प्रसंगापासून दामलेचा अवतार टोटली बदलला.
अहो, जो मनुष्य बँकेमध्ये लक्ष्मीधरासारखा यायचा तो त्या दिवसापासून धैर्यधरासारखा यायला लागला. होय, काम करो असं करत तो आपल्या केबिनमध्ये गेला. दुपारची वेळ, लंच आवर्स. कुणी मासिकं काढली वाचायला, कुणी काउंटरवर डोकं टेकून डुलकी काढायला लागलं, कुणी टिफिन कॅरियर्स सोडले. तर मी आणखीन माझे काही मित्र फुटपाथवरती उभं राहून निसर्ग सौंदर्य बघायला लागलो. यापैकी काय करावं या विचारात दामले असताना कानाशी हाक. दामले, अरे एकबोटे, बँकेत आलात का? तुमचं अभिनंदन करायला आलो. कशाबद्दल? सकाळी तुम्ही चांगला जोर दाखवलात. अहो एकबोटे, आमचा कसला आलाय जोर? कबूल आहे, पण त्यामुळे गणपुले. हो, पण तुम्ही पाठीशी कुठेतरी आहात हे माहिती होतं म्हणून आवाज चढवला. दामले, तुमच्या पाठीशी मी आहेच, याबद्दल काही शंकाच नाही. तुम्हाला माहीत आहे, या चाळीमध्ये 15 वर्षापूर्वी जेव्हा मी स्वतः राहत होतो तेव्हा या गणपुलेने असंच मला छळलं होतं आणि त्यावेळेला मात्र माझ्या पाठीशी चाळीतला एकही माणूस उभा राहिला नाही. बरं, गंमत अशी, माझी ट्रॅजेडी लक्षात घ्या. आवाज चढवला म्हणजे गणपुले घाबरतो हे मला मी जिवंत असेपर्यंत माहिती नव्हतं. पण मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये काही उपकार आहेत असं मानून घेऊ नका. माझाच जुना हिशोब मी पुरा करतोय असं समजा. अरे सकाळी तुमच्या अंगाला त्याने हात लावला असता तर माझी पार्टी तयार होती. तुमची पार्टी म्हणजे फळीवरच्या प्रत्येक डब्यामागे एकेका मुलाला बसवलेला होता. त्याने थोडी आगाऊगिरी केली असती तर फळीवरची सगळी भांडी धाड 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 खाली आली असती. आतलं डायनिंग टेबल 3 पोरांनी बाहेरच्या खोलीत नेलं असतं. बाहेरचं कपड्यांचं कपाट एकट्या मिसेस एकबोट्यांनी स्वयंपाकघरात आणलं असतं. एकबोटे, माझ्याकरता एवढं करू नका, नाहीतर मी खरोखर चेटूक केलाय असं लोक म्हणतील. एकबोटे, माझं चांगलं करताना देखील सेन्स ऑफ प्रपोर्शन ठेवावं. दामले बदलला, तो खरंच बदलला. या माणसाला आयुष्यात काही कमी पडेल असं काही वाटेच ना. चेहऱ्यावरती असा एक सुरेख असा निर्भयतेने तो जगतोय असा भाव दिसायला लागला. त्याचं खरं व्यक्तिमत्व काय आहे हे तेव्हा आम्हाला समजलं. असाच कोणता तरी रविवार दामले घरामध्ये असं रिलॅक्स होत पडलेला आहे आणि वहिनींचं काहीतरी चाललेलं आहे. घराकडे लक्ष आहे का? दामले पटकन, काय म्हणलीस? गेले काही दिवस तुमच्याकडे मी बघतीये, मुलांचं देखील लक्ष गेलेलं आहे. घाबरता काय? फळ्यांकडे काय सारखं बघत राहता? एकटेच बोलत असता. हे मी काही एकटा नसतो काही. मग कोण असतं बाजूला? नाही, तसं नाही, एकटाच असतो. पण तू काय सांगणार होतीस? अहो गंमत सांगते. पुष्कळ दिवसांनी परवा घर साफ करायला घेतलं. सिलिंग फॅन स्वच्छ, खिडक्यांच्या काचा स्वच्छ. जिथे हमखास धूळ सापडते त्या फळीवरून असं बोट फिरवलं तर धुळीचा कण नाही. हे असं कसं हो? हा, एकबोट्यांची पोरं. अहो एकबोटे कोण? त्यांचा फळीच्या धुळीशी काय संबंध? नाही, तसं काही नाही. मी माझ्याच काहीतरी विचारामध्ये होतो म्हणूनच तुम्हाला मी घरातल्या गोष्टी सांगत नाही. पण बायको संसार कसा करतेय, काय मिळतं मार्केटमध्ये, काय मिळत नाही, तुला काय हवंय? देणारात म्हणशील ती वस्तू. काय हवंय? हल्ली डालडा मिळत नाही माहीत आहे का? एवढंच ना? ओके, व्यवस्था करतो. बायको आत गेल्याबरोबर दामल्याने हाक मारली. एकबोटे. हवेत ना आवाजला ऐकलं. त्यानंतर आमचा पेईंग कॅशियर रजेवर गेला. आता हिशोबात गोंधळ सुरू. 2 काउंटर्स. हा प्राणी सांभाळेल कसा? पण काही नाही हो. 5:30ला बँक बंद झाली की 5:31ला दामलेचं स्टेटमेंट तयार असायचं. 15 दिवसात एकही चूक नाही. आणि चूक होईल कशी? बँक बंद झाल्याबरोबर एकबोटे सांगायचे, दामले 100 रुपयाच्या 102, 50 रुपयाच्या 278, 20 रुपयाच्या 151. नोटा मोजून तयार आहेत, कॉइन्स मोजलेत, फक्त सही करा स्टेटमेंटवर की काम झालं. 15 दिवसात एकही चूक नाही म्हटल्यावर ह्याचे अकाउंट सुधारले कधी? मी त्याला पकडला.
पुन्हा चौपाटीवर नेलं आणि मग दामलेने मला हा सगळा किस्सा सांगितला. मी गंभीर, माझा चेहरा पाहून तो गंभीर. तुला हे खोटं वाटतं? खोटं नाही, पण चिंताजनक आहे. का रे? दामले, शेवटी ते भूत आहे, बिथरलं तर काय करशील? नाही रे, एकबोटे इज अ नाईस पर्सन. अरे, आजकाल माणसांची गॅरंटी नाही आणि तू मला भूतांचा हवाला देतोस. एकबोटे इज अ नीडी पर्सन, यू डोंट नो. दामले, हाच धोका. गरजेवर जेव्हा मैत्री अवलंबून असते तेव्हा त्या मैत्रीला काहीही आधार नसतो, काहीही अर्थ नसतो. अरे, गरज संपू शकते, मैत्री संपू शकते. गरजेशिवाय मैत्रीबद्दल बोल. अरे पण खरं सांगू का? जे असेल ते सांग. आणि मला त्याहीपेक्षा एका गोष्टीचं नवल वाटतंय. घरामध्ये 40 भूतं नांदत असताना तुला लेका झोप कशी लागत होती? हा, एवढंच ना? मला काही त्यातलं दिसत नव्हतं. गाढवा, तुला काही दिसत नव्हतं, पण त्या 40 लोकांना घरातलं सगळं दिसत होतं. प्रायव्हसी नावाची वस्तू घरात आहे का? आणि मग दामले कमालीचा भेदरला, त्याला घाम फुटला. तोडला, अरे मी फक्त मुलं झोपायची वाट पाहत होतो. हे आता मी काय करू सांग? मला आता आंघोळ पण नाही करता येणार. एकबोट्यांना जागा सोडायला सांग. ते जागा सोडणार नाहीत रे. मग बदली मागून घे. कारण तूच बदली मागून घेतल्यानंतर जो नवीन मनुष्य येईल त्याची परवानगी एकबोट्यांना घ्यावीच लागेल. आपण त्याच्याच स्वभावाचा ॲडव्हान्टेज घ्यायचा आणि त्याला पकडायचं. पण मग लक्षात घे, दुसरी गोष्ट सांगतो. कोणती शक्ती असली आणि ती जर आपल्यावरती प्रसन्न झालेली असली तरीसुद्धा एक तत्व लक्षात घे की शक्तीचा आपल्यावर कंट्रोल असता कामा नये, आपल्या शक्तीवर कंट्रोल हवा. मग ती शक्ती भले राजकारणातली असेल, समाजकारणातली असेल किंवा ऑफिसमधल्या साहेबाची सुद्धा असेल. आपला कंट्रोल शक्तीवरती पाहिजे, ह्याचा विचार कर आणि मग पुढे काय करायचं ते ठरव. दामले एखाद वेळेस त्याने माझं ऐकलं असतं किंवा नसतं. घरी गेल्यानंतर जो एक प्रकार घडला त्यामुळे दामले विचारात पडला. बायको अशीच वाट पाहत उभी होती. अहो, कधी येत आहे असं झालं. ताबडतोब दुकान बंद व्हायच्यात पेढे आणा. कशा करता? आपला रमेश मरता मरता वाचला. काय झालं होतं? मी त्याला माळ्यावर चढवलं होतं. गाढव आहेस, सारी बिल्डिंग अगोदर पडायला आलेली, एवढ्याशा पोराला तू. अहो, असं काय करताय? दुपारी जर एखादं भांडं लागलं तर तुम्हाला बँकेतनं बोलवायचं का? तो माळ्यावर चढला, मोठं पातेलं खाली द्यायला लागला, खाली गॅस पेटलेला आणि तो फक्त एवढंच ओरडला की आई मी पडलो. मला कळेना पातेलं धरू का त्याला धरू. बरं, मग मी तशीच मटकन खाली बसले. काय प्रसंगावधान. पण मला ऐकून घ्या. मी म्हटलं आत्ता काहीतरी पडेल. पातेले पण नाही पडलं आणि रमेश पण नाही पडला. म्हणजे काय एक्झॅक्टली झालं काय? अहो, एखादं लिफ्ट खाली येतं ना, त्याप्रमाणे एका कोपऱ्यातनं पातेलं हळूच खाली आलं आणि दुसऱ्या टोकावरनं रमेश हळूच खाली आला. हे कसं हो? हा, एकबोट्यांची पोरं. आणि मग दामलेला समजलं की या चांगल्या कृतीचं समर्थन करणं आपल्या शक्तीच्या बाहेर आहे. बदली करता हा मनुष्य धडपडायला लागला. त्याची बदली कोल्हापूरला झाली. आम्ही सगळेजण स्टेशनवरती निरोप द्यायला गेलो. दामलेची ही धावपळ, गार्डाला भेट, स्टेशन मास्तरला भेट, लगेज कर, पावत्या फाड, ती सगळी धावपळ बघून आमचा रमाकांत चिडला. दामले, तुला एका बँकेने प्रमोशन दिलंय, कोल्हापूरला उत्तमपैकी फ्लॅट घेऊन दिलाय, पण तुला काही अक्कल नाही रे. अरे, बायका पोरांना ट्रेनने पाठवायचं, आपण झकास ट्रक बरोबर जायचं. नाही, मी ट्रक बरोबर जायचं नाही. वहिनी त्याच वेळेला स्टेशनवरच्या कुठल्या तरी आमच्या मित्रापैकी एकाला सांगत होत्या, पहा हो, कोल्हापुरामध्ये एकदम बदली केली. त्या नवीन गावात आमची काही ओळख नाही, कसा काय निभावं लागेल मला काही कळत नाही. आणि त्यानंतर मला चक्क कोणीतरी हुंदके देत आहे असा आवाज ऐकू आला. या क्षणापासून पुढे मी या कथेचाच एक भाग झाल्यामुळे दामलेच्या हकीकतीवरती माझा संपूर्ण विश्वास बसला. त्या अगोदर देखील दामलेवरती विश्वास होताच, पण प्रकार मी इतके विलक्षण ऐकत होतो की असं घडू शकत असेल का. पण ते हुंदके मी प्रत्यक्ष ऐकले. सगळ्या मित्रांकडे नजर टाकली. कोणी गप्पा मारताय, कोणी ड्रिंक्स वगैरे घेत आहे. हुंदके देणारा एकही माणूस नाही. मी दामलेचा हात पकडला. दामले, तुला हुंदके ऐकू येतात? दामलेने कानोसा घेतला आणि तो पटकन म्हणला, अरे आता तू विश्वास ठेवशील, एकबोटे रडतायत.
माणसाला माणसांबद्दल अटॅचमेंट वाटते, ह्यात काही नवल नाही. भूताना एवढं कधी वाटायला लागलं? आणि त्यानंतर डायलॉग प्रत्यक्ष ऐकला तेवढाच तुम्हाला सांगतो. एकबोटे म्हणले, दामले तुमची बदली झाली, तुम्ही मला का नाही बोललात? मी काही ना काहीतरी करून तुमची बदली रद्द केली असती. एकबोटे, तुम्हाला कसं काय जमलं असतं? दामले, एस्टॅब्लिशमेंटला होतो काही दिवस. एकबोटे, मला कल्पना आहे माझ्यासाठी तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन काहीही केलं असतं, पण शेवटी नोकरी आहे, सगळ्या गोष्टी मनासारख्या कशा घडतील. वहिनींचं चालूच होतं, कसा काय निभावावं लागेल, कुणाष्टोक नवं गाव आहे वगैरे वगैरे. आता स्टेशनवरचा वेळ किती भरभर संपतो तुम्हाला कल्पना आहे. गाडी आली, सामान लागलं, मुलांना खिडकींच्या जागा मिळाल्या. दामले अतिशय खुशीत की मी सुटलो सगळ्यातून. गाडी सुटायला क्षण 2 क्षण राहिलेले, पहिल्या शिट्ट्या झालेल्या प्राथमिक. गाडी आता हलणार एवढ्यात आमच्या खिडकीपाशी धापा टाकत, दामले दामले दामले. एकबोटे, मला वाटलं की तुम्ही मगासपासून इथेच आहात. नाही हो, वहिनींचं बोलणं ऐकलं, आणखीन मला कळेना तुमच्याकरता काय करावं. गाडी सुटायच्या आत मला परत यायचं होतं. तुम्हाला एवढी धाप लागली आहे, तुम्ही कुठे गेला होतात? दामले, मी कोल्हापूरला जाऊन आलो. कोल्हापूर म्हटल्यानंतर दामल्याने पुन्हा डब्याची खिडकी पकडली. एकबोटे, तुमचं कोल्हापूरला कोण होतं? माझं कोणी नव्हतं, पण वहिनी कुणाला तरी सांगत होत्या की नवीन गावात आमचा कसा काय निभाव लागेल काही कळत नाही. मी पुष्कळ विचार केला, म्हटलं तुमच्या ओळखीचं कोणी नाही, माझ्या ओळखीचं कोणी भेटतं का बघा. मी कोल्हापूरला जाऊन आलो. दामले, तुम्ही अतिशय भाग्यवान आहात, तुमचे स्टार्स अतिशय उच्चीचे आहेत. कोल्हापूरमध्ये मला माझा मावस भाऊच भेटला. 8 दिवसापूर्वी बिचारा हार्ट अटॅकने गेलेला. मी त्याला तुमचे क्वार्टर्स दाखवलेत, व्हेंटिलेटर उघडून दिलेलं आहे, तो आत गेलेला आहे. तुम्ही कोल्हापूरला जाईपर्यंत तो सगळं घर स्वच्छ छान धुवून ठेवील, रंगवून सुद्धा ठेवील. माझ्याशी जसे मोकळेपणाने वागलात तसं नुसतं त्याला त्याचं आडनाव सप्रे सांगून ठेवतो. नुसतं सप्रे असं म्हणा, तो तुमची सगळी कामं करील. गाडी हल्ली, मी गाडीबरोबर थोडा चालत राहिलो. दामले माझा हात हातामध्ये घेऊन एकच वाक्य बोलला की मला आज समजतंय की गाव बदललं तरी नशीब बदलत नाही. या गोष्टीला अनेक दिवस झालेत, म्हणूनच सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की कोल्हापूरला पोहोचल्याबरोबर दामले तार करतो म्हणाले होते, बँकेच्या खर्चाने टेलिफोन करीन म्हणाले होते. दामल्यांची तार नाही, पत्र नाही, टेलिफोन नाही. म्हणूनच कोल्हापुरामध्ये एकबोट्यांच्या मावस भावाचं म्हणजे सप्र्यांचं आणि दामल्यांचं जमलंय की नाही हे मला ह्या क्षणापर्यंत माहिती नाही आहे. दामले भेटले तर एवढंच सांगा, काळे पत्राची वाट पाहत आहेत.